राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ओबीसी जनजागृती रथयात्रेला नागपुरातून सुरुवात झाली आणि ओबीसींच्या विविध संवैधानिक अधिकारांसाठी ही रथयात्रा नागपूर जिल्ह्यात फिरणार आहे। 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारीपर्यंत बबनराव तायवाडेंच्या अध्यक्षतेखाली ही यात्रा संपूर्ण नागपुरात फिरेल। काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख ओबीसी जनजागृती रथयात्रेमध्ये सहभागी झाले। मराठा समाजाचं ओबीसीकरण करणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही। त्या व्यतिरिक्त हॉस्टेलचा प्रश्न होता, स्वाधार योजनेचा प्रश्न होता, स्कॉलरशिपचा प्रश्न होता, हे पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा आम्हाला दिलं होतं। आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की हॉस्टेलचा जी.आर. निघाला, स्वाधार योजनेचा जी.आर. निघाला, स्कॉलरशिपचा जी.आर. निघाला, इतर सर्व जी.आर. निघाले। सरकारने मराठा आंदोलकांच्या हातामध्ये जी काही कागदपत्र देऊन मराठा समाजाच्या लोकांचं समाधान केलं आणि त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं। यामध्ये मी जबाबदारीपूर्वक, खात्रीपूर्वक हे विधान करतो की यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही। सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं। सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिलेले नाही।